राज्यातल्या सर्व शासकीय शाळा आणि राज्यातल्या सर्व माध्यमांच्या अनुदानित शाळा अशा शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक आणि विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं दिनांक 20/2/2026चं एक महत्त्वाचं पत्र आज आपण जाणून घेणार आहोत. या पत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची जी चाचणी घ्यावयाची आहे त्या संदर्भातील महत्त्वाचे दिशानिर्देश आपल्याला जाणून घेता येईल. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं पत्र जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. पत्राचा विषय आहे निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता 2री ते इयत्ता 5वीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या मासिक चाचणी नियोजनाबाबत आणि या अनुषंगाने 7 संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. उपरोक्त संदर्भीय विषयान्वये भारत सरकार यांच्या निपुण भारत अभियानांतर्गत इयत्ता 2री पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सन 2026-2027 पर्यंत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्ये प्राप्त करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. सद्यस्थितीत प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आल्याने इयत्ता 2री ते 5वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी निपुण महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत असून या अंतर्गत मार्च 2025 ते जून 2025 दरम्यान राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर चाचणी घेऊन त्याची माहिती VSK चॅटबॉटवर नोंदवलेली आहे. ऑगस्ट 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये पर्यवेक्षीय यंत्रणेतर्फे पुनर्चाचणी नोंदी करण्यात आलेल्या आहेत. सदर पुनर्चाचणीचा अहवाल दिनांक 17 नोव्हेंबर 2025 रोजी प्रस्तुत कार्यालयात माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य, माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र तसेच प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आलेला होता. तसेच डिसेंबर 2025 व जानेवारी 2026 मध्ये सर्व विद्यार्थ्यांची मासिक अध्ययन स्तर चाचणी शिक्षकामार्फत पूर्ण झालेली असून त्याचे सविस्तर सांख्यिकीय विश्लेषण शिक्षण विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांचे समक्ष दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी ऑनलाईन बैठकीत सादर करण्यात आलेले आहे. सदर अभियानाचा पुढील टप्पा मासिक मूल्यमापन सुरू होत असून त्याची सुनियोजित अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. तथापि राज्यातील सर्व शासकीय व शासकीय अनुदानित शाळा सर्व माध्यम याचा चाचणीत समावेश करण्यात आलेला आहे. महिना आहे फेब्रुवारी, कालावधी आहे 23 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2026. मार्च महिन्याचा कालावधी असेल 23 मार्च ते 28 मार्च 2026. वरील नमूद कालावधी व तारखेनंतर निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये चाचणी घेण्याची सुविधा बंद केली जाईल व त्यानंतर शिक्षकांना चाचणी घेता येणार नाही. ठराविक कालावधीतच चाचणी व नोंदणी पूर्ण होईल याची खात्री करावी. मराठी माध्यमात शिकणाऱ्या इयत्ता 2री ते 5वी विद्यार्थ्यांची चाचणी मराठी वाचन, मराठी लेखन, संख्याज्ञान व संख्यावरील क्रिया या 4 विषयांची होणार असून मराठी व्यतिरिक्त इतर सर्व माध्यमातील इयत्ता 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांची चाचणी फक्त मराठी वाचन या विषयाचीच घेण्यात यावी. शिक्षक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षकीय यंत्रणा यांना झालेल्या कामाचे नोंदीचे अहवाल व विश्लेषण निपुण महाराष्ट्र ॲपमध्येच तात्काळ उपलब्ध होण्याची सुविधा आहे. त्याचबरोबर जिल्हा पातळीवरील सर्व यंत्रणेस स्वतंत्र डॅशबोर्ड उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. याचा वापर पाठपुरावा व कृती आराखड्यासाठी करता येईल.
पर्यवेक्षकीय यंत्रणेची विश्लेषणाच्या कामकाजासाठी लागणाऱ्या वेळेचीही बचत होईल. ॲपमध्ये वरीलप्रमाणे सर्व माहिती अद्ययावत केल्यानंतरच शिक्षकांना व मुख्याध्यापकांनाही शाळानिहाय अहवाल देखील पाहता येणार आहे. राज्यातील सर्व शाळांची निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत अध्ययन स्तर चाचणी व नोंदणी सुरू होत असल्याने वरीलप्रमाणे कार्यवाही होणे आवश्यक आहे. सदरील प्रक्रिया पूर्ण असलेल्या शाळेच्या शिक्षक मुख्याध्यापकांनाच निपुण महाराष्ट्र या ॲपचा वापर सुयोग्य रीतीने करता येईल याची नोंद घ्यावी. पर्यवेक्षकीय यंत्रणेने आपल्या अधीनस्थ शाळांची वरीलप्रमाणे कार्यवाही होईल याची खात्री करावी, असं माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. राज्यातल्या इयत्ता 2री ते इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचं असं हे पत्र आहे. सर्व शासकीय व सर्व शासकीय अनुदानित शाळा, सर्व माध्यम यांचा या चाचणीत समावेश आहे. त्या अनुषंगाने हे पत्र महत्त्वाची अशी माहिती देणार आहे. सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.